आजचा काळ जर म्हटला आता 2026 चालू होणारच आहे, तर या काळात सुद्धा या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. म्हणजे खरंच एखाद्या व्यक्ती एखाद्याच्या शेतावरती, शेत जमिनीवरती अशा काही क्रिया करू शकतो. पाणी आणि घर हे एका जागेवरती नसावं याचं कारण वास्तुशास्त्रामध्ये असं आहे की समजा निगेटिव्ह गोष्टी सारख्या जर का घडत गेल्या त्या वास्तूमध्ये किंवा त्या जागेमध्ये, तर त्या सगळ्या त्या पिशाच्य योनी असतात. मग त्या आपल्याला त्रास देऊ लागतात. मग त्यांचे ते बली आहेत. मग ते कोणत्या पद्धतीने द्यायचे, कसे द्यायचे, त्याचं ते तांत्रिक विधान वेगवेगळं असतं. त्याच्या स्वप्नांमध्ये रोज त्याला असं स्वप्न पडायचं की एखादी शक्ती त्याला अशी ओढत ना आणते आणि बरोबर ते जागेजवळ आणि हे रोज सारखं ते स्वप्न पडायचं. आणि तो व्यक्ती जर समजा त्या जागेच्या जवळ गेला तर त्याला आणखी त्रास व्हायचा. मग हे कशामुळे होतं आणि कसं शक्य होतं? काही वेळेला असं असतं की एखाद्याचा बिझनेस इतका वरती जातो की त्याला मागं वळून बघण्याची गरज नसते. पण एक दिवस असा येतो की तो पूर्णपणे दुसऱ्याच्या फॅक्टरीत कामाला जातो. असं सुद्धा आपण काही जणांचं बघितलेलं आहे. मग हे का? तर हे जे काही तंत्रकर्म केले जातात, ह्या तंत्रकर्मानं ह्या सगळ्या त्यांच्या त्या गोष्टी केल्या जातात आणि त्यांना हे सगळे लोक बळी पडतात. एखाद्या व्यक्ती त्याला काहीतरी अडचण आहे, तो एखाद्या बाबाकडे, तांत्रिकाकडे जातो, बरोबर. आता तो तांत्रिक आणि हा व्यक्ती पहिल्यांदाच भेटलेला असतो, पण तरी त्या समोरच्याला याच्या अर्ध्या गोष्टी कशा माहिती असतात. पण मला एक सांगा की बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की पित्रांचा त्रास होतोय, बरोबर. आता पित्र हे तर आपलेच असतात ना, बरोबर. ते आपलीच कुठली तरी पिढी असते, मग ती आपल्याच लोकांना का त्रास देते? आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या श्सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो पॉडकास्ट असणार आहे तो खूपच जास्त असा थोडासा नाही म्हणता येणार, खूपच जास्त असा इंटरेस्टिंग असणार आहे. कारण आज आपण बऱ्याच अशा गोष्टी बद्दल चर्चा करणार आहोत की ज्या गोष्टींबद्दल अनेक लोकांना माहिती नाही आहे, आणि ते पण एक अशा व्यक्तीकडून की ज्यांनी याच्यामध्ये शिक्षण घेतलेलं आहे. त्यांचं वडिलोपार्जित म्हणजे त्यांच्या पिढ्यानपिढ्या या फील्डमध्ये काम करत आहेत. आणि त्या गोष्टींबद्दल आता मी जास्त तुम्हाला सांगत नाही, डायरेक्ट आपण स्टार्ट करूयात. त्यासाठी आपण एक स्पेशल गेस्ट बोलवलेले आहेत. त्यांचं नाव आहे श्रीवर्धन जोशीजी. नमस्कार सर. नमस्कार. हां, तर आता आपण डायरेक्टली आजच्या पॉडकास्टला स्टार्ट करूयात आणि मग तुम्हाला कळेल की तो कुठला इंटरेस्टिंग विषय आहे. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. तर जोशीजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल. माझं नाव श्रीवर्धन वामन जोशी आणि पिढीजात हा माझा पौरोहित्याचा व्यवसाय आहे, ज्योतिषशास्त्राचा आहे आणि तंत्रविद्येमध्ये विशेष असा माझा त्यामध्ये अभ्यास आहे. आणि बरीच साधारण आता 30 वर्ष यामध्ये माझा अनुभव आहे. आणि हा माझा पिढीजात वडील, आजोबा, पणजोबा सगळ्यांच्यापासून हा आमचा पौरोहित्य, ज्योतिष हा आमचा पौरोहित्याचाच हे सगळा व्यवसायच हा त्याचा आहे. ओके. पण मग नॉर्मली समजा आता पौरोहित्य जर म्हटलं तर पूजा, हवन वगैरे, पूजा पाठ, बरेच लग्न कार्य, वास्तुशांती हे कर्मकांडामध्ये मोडलं जातं. हो. पण मग हे करायच्या आधी आपण काय करू की म्हणजे हे झाले सोल्युशन झाले सगळे, पण मग त्याआधी मला असं वाटतं की आपण याच्या प्रॉब्लेम्स काय काय आहेत की कशावरती हे उपाय म्हणून केले पाहिजेत. बरोबर. तर त्यावरती थोडंसं डिस्कस करूयात. जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही तंत्रविद्येचे साधक सुद्धा आहात आणि अनेक लोकांची तुम्ही मदतही केलेली आहे. हां, तर आता आपण सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी मला म्हणायचं आहे की बऱ्याच अशा जमिनी असतात, ओके, की समजा शेत जमीन असते, बरेच लोक खूप मेहनत घेत असतात, पिकं वगैरे काढत असतात, पण अचानक काय होतं की त्यांनी मेहनत घेऊन पण काय होतं की त्या जमिनीमध्ये तेवढं पिकत नाही. आणि मग काही लोकांची अशी धारणा असते की आमच्या जमिनीवरतीच कोणीतरी काहीतरी बाधित क्रिया केलेली आहे. तर ते खरंच असतं का? आता प्रथम हा प्रश्न कसा आहे की ती जमीन मुळात कशी आहे तुमची, मग ती तुमची वडिलोपार्जित आहे का किंवा खरेदीची आहे का, मग त्या क्षेत्रामध्ये पूर्वी स्मशान होतं का, किंवा स्मशान नसेल तर लहान मुलांची पुरण्याची जागा होती का, हे सगळे विषय त्या मोकळ्या प्लॉटमध्ये येतात किंवा शेतजमिनीमध्ये येतात.
मग त्यामध्ये बाबा मला का यश येत नाही, किंवा मी या ठिकाणी या शेतामध्ये एवढं कसतोय, त्या ठिकाणी मी एवढी कष्ट करतोय, पण मला पाहिजे तसं पीक येत नाही. मग त्यामध्ये मला कोणी काही अडीअडचण आणतं काय, किंवा तंत्रविद्येतून माझं पीक कोणी थांबवतं आहे का, हा सुद्धा विषय त्या ठिकाणी आपल्याला सॉल्व करावा लागतो. त्या मातीचं परीक्षण करून किंवा त्या जागेची परीक्षण करून आपल्याला त्यामधून ओळखता येऊ शकते की बाबा नक्की काही प्रॉब्लेम आहे, किंवा तिथं कोणी काही बंधन टाकलेलं आहे का माझ्या शेतावरती किंवा माझ्या त्या प्लॉटवरती, असं ते सुद्धा आपण बघू शकतो त्यामध्ये, किंवा त्याचा सुद्धा आपण अभ्यास करू शकतो. ओके. आजचा काळ जर म्हटलं आता 2026 चालू होणारच आहे, तर या काळात सुद्धा या सगळ्या गोष्टी शक्य आहेत का? म्हणजे खरंच एखाद्या व्यक्ती एखाद्याच्या शेतावरती, शेत जमिनीवरती अशा काही क्रिया करू शकतो का? करू शकतो. ओके. करू शकतो. काही अंतर्गत काही त्यांचे प्रॉब्लेम्स असतील, काही अंतर्गत वादविवाद असतील, आणि त्या अनुषंगानं त्या शेतावरती बंधन टाकलं जाऊ शकतं, त्या पिकावरती बंधन टाकलं जाऊ शकतं, किंवा त्या मालकावरती बंधन टाकलं जाऊ शकतं, आणि त्यामुळं आपण केलेले कष्ट हे आपल्या पदरात पडत नाही. मग ते कुठं ना कुठं तरी ते फ्लॉप झाल्यासारखं होती ती शेती, आणि त्या बंधनामुळं पीक नासणे, पीक न येणे, किंवा पीक समोर येताना दिसतं पण ते काढताना जसं आपल्याला हवं त्या पद्धतीत ते आपल्याला मिळत नाही. ते कुठंतरी असं एका बाजूला जातं की एखाद्या वेळेस पाखरं येऊन खाऊन जातील, किंवा दुसऱ्या प्राण्यांच्याकडून त्याची नासधूस होऊ शकते, किंवा समजा जर काही तांत्रिक पद्धतीनं जर का त्याच्यावरती बंधन जर टाकलं तर ते कुजत येतं शेत. ते म्हणजे ते जे पीक असतं ते त्याच्या मुळात सगळ्या असं कुजत जातात आणि ते पीक अक्षरशः मरतं. हे तर झालं समजा समोरच्या व्यक्तीच्या बाबतीत की ज्याला त्रास होतोय किंवा ज्याचं नुकसान होतंय. पण मग हे कशा पद्धतीने केलं जातं, किंवा आपण कसं ओळखू शकतो की माझ्या शेतातही असं काही झालंय का, किंवा काय ओळखू शकतो आपण? मग त्याकरता त्यासाठी अभ्यास असतो. बाबा माझं पहिलं शेत कसं होतं, माझी जमीन कशी होती, आणि काही कालावधीपासून, काही महिन्यांच्यापासून त्या शेतात गेल्यानंतर मानसिक त्रास होणे, शारीरिक त्रास होणे, किंवा त्या शेतातल्या निघालेल्या पिकापासून मिळणारा जो आपल्याला पैसा आहे हा पैसा न टिकणे, किंवा तो जर का पैसा आपण आपल्या संसाराला वापरला तर आपल्या संसारालासुद्धा यश येत नाही. एक प्रकारे नजर लागते त्याला, आणि त्यामुळं आपल्या घरामध्ये सुद्धा गृहक्लेश येऊ शकतात, त्या शेतामुळं वादविवाद होऊ शकतात, आणि काही काही वेळेला ते शेत आपण अक्षरशः विकायला भाग पडतो की बाबा या शेतामुळं मला फार मानसिक त्रास व्हायला लागला आहे, आता हे मला नको म्हणून ते आपण विकून टाकतो. आणि हीच संकल्पना त्या दुसऱ्यांची असते, करणाऱ्याची असते की बाबा ह्याच्यामुळं तो विकावा आणि ते मला मिळावं किंवा दुसऱ्यानं घ्यावं, पण हा सुखी राहू नये, किंवा हे जे पीक आहे हे त्याला मिळू नये. हे सुद्धा काही दुष्ट संकल्पना असणारी माणसं भरपूर असतात. त्यामुळे सुद्धा हा त्रास होतो. बरं, आता हे झालं समजा शेतीच्या बाबतीमध्ये, पण जर समजा एखाद्याला मोकळी जागा घ्यायची असेल किंवा एखादा प्लॉट घ्यायचा असतो बऱ्याच वेळेस, तर अशा कुठल्या गोष्टी आहेत की त्या त्याने चेक केल्या पाहिजे, किंवा ते म्हणजे घेत असताना त्या विचार केला पाहिजे त्या गोष्टींचा? आता मोकळा प्लॉट किंवा मोकळी जमीन जर का तुम्हाला घ्यायची असेल, मग ते घरासाठी असो किंवा इमारतींसाठी असो किंवा अन्य काही तुम्हाला कारणासाठी असो, मग त्या ठिकाणी नदी असेल तर ते कोणत्या दिशेला आहे, ओढा असेल तर तो कोणत्या दिशेला आहे, त्यानंतर विहीर असते काही काही ठिकाणी, विहीर कोणत्या दिशेला आहे. मग ते दिशेवरती ठरवलं जातं की बाबा ही दिशा पाण्याची आहे, मग हा प्लॉट आपल्याला कितपत फायदेशीर ठरेल. या ठिकाणी समजा जर का घर बांधलं तर त्या पाण्याची जागा आणि माझं घर, त्यापासून मला काय त्रास होऊ शकतो का, किंवा मला त्यापासून काही फायदा होऊ शकतो का. मग त्या प्लॉटवरती अवलंबून राहील की त्या कोणत्या दिशेला ते पाणी आहे. मग त्या संदर्भात आपण त्या माती परीक्षण करून, त्या जागेचं परीक्षण करून मग त्या ठिकाणी एखादं घर, दुकान, मॉल किंवा एखादी अपार्टमेंट किंवा एखादं आपलं स्वतःचं राहतं घर बांधू शकतो. ओके. पण मग पाण्यामुळं काय प्रॉब्लेम होतो नेमकं? म्हणजे पाण्याचा प्रवाह असला, समजा एखादी विहीर असली
किंवा जसं तुम्ही सांगितलं एखादा ओढा असला तर त्याच्यामुळं काय निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो समजा? पाणी आणि घर हे एका जागेवरती नसावं याचं कारण वास्तुशास्त्रामध्ये असं आहे की त्यापासून आपल्या घराला धोका असतो. आणि काही काही वेळेला अशी काही पिशाच्य योनी असते की ती पाण्याजवळ थांबलेली असते. मग काही काही वेळेला पूर्वीच्या काळी त्या पाण्यामध्ये कोणीतरी आत्महत्या केलेली असते, विहिरीमध्ये वगैरे, कोणी कोणाला ढकलून दिलेलं असतं किंवा कोणी त्या ठिकाणी आत्महत्या केलेली असते. मग ती जी वाईट शक्ती आहे ती वाईट शक्ती आपल्याला त्रास देऊ लागते. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी चेक करून व्यवस्थित बघून मगच आपण त्या ठिकाणी घर बांधलेलं कधीही इष्ट राहतं, चांगलं राहतं. ओके. आणि बऱ्याच वेळेस काय होतं ना की जर आपण एखादी जागा घेतोय तिथं कधी कधी असं असतं की आजूबाजूला काहीतरी दगड ठेवलेले असतात, काहीतरी एखाद्याची समाधी असते. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? आता कसं आहे की ज्या काही काही मोकळ्या ठिकाणी नुसतं आपल्याला पाषाण दिसतं, त्या ठिकाणी मूर्ती नसते. पूर्वीच्या काळी नुसतं पाषाण पूजलं जायचं. पाषाण म्हणजे असं गोल दगडासारखं असायचं ते. मग त्याला विविध प्रकारे देवतांची नावं दिलेली आहेत. कोण म्हसोबा म्हणेल, कोण वेताळ म्हणेल, कोण अन्य काही म्हणेल, देवतांची नावं घेईल. मग त्या देवताचं ते ठिकाण असतं. मग ते आपल्याला ते हलवायला अधिकार नाही, शास्त्रानं आपल्याला दिलेला नाही. मग त्यासाठी शास्त्रामध्ये उपाययोजना सांगितलेल्या आहेत, त्यांची पूजापाठ सांगितलेले आहे. ते जर का शास्त्रोक्त पद्धतीनं आपण जर का केलं आणि मग का त्या देवतांचं स्थलांतर जर का आपण दुसऱ्या ठिकाणी त्यांची स्थापना जर का केली तर ते आपल्याला काही त्रास देणार नाहीत. मग ती जागा आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. ओके. आणि जर समजा एखादं झाड असेल किंवा असं पण असतं ना, कधी कधी म्हणतात की पिंपळाचं झाड आपल्याला चालत नाही, किंवा दुसरं एखाद्या कुठलं झाड असेल तर ते पण अशुभ असतं का? घराच्या कडेला फार मोठी झाडं असू नयेत. किंवा पूर्वीच्या काळी झाडांच्या खाली देव असायचे आणि त्या देवतांची ती झाडं असायची. त्यामुळं काही चांगल्या शक्तीसुद्धा त्या झाडावरती असायच्या आणि वाईट शक्तीही त्या झाडावरती असायच्या. आणि त्यामुळं येणारी निगेटिव्ह एनर्जी किंवा पॉझिटिव्ह एनर्जी ह्या त्या दोन्हीही त्या घरामध्ये काम करतात. पॉझिटिव्ह एनर्जी समजा ती जर का शक्ती आपण आपल्या पाठीशी व्यवस्थित घेतली, त्याची संपूर्ण शास्त्रोक्त पद्धतीनं पूजापाठ करून अन्य काही गोष्टी करून, तर ते चांगलं आहे. समजा निगेटिव्ह गोष्टी सारख्या जर का घडत गेल्या त्या वास्तूमध्ये किंवा त्या जागेमध्ये, तर त्या सगळ्या त्या पिशाच्य योनी असतात. मग त्या आपल्याला त्रास देऊ लागतात. मग त्यांचे ते बली आहेत. मग ते कोणत्या पद्धतीने द्यायचे, कसे द्यायचे, त्याचं ते तांत्रिक विधान वेगवेगळं असतं. ते जर का आपण केलं तर तेही त्याचा थोडाफार त्रास आपल्याला कमी होतो. पण शक्यतो करून अशा झाडांच्या जवळ किंवा अशा झाडांच्या ठिकाणी आपली वास्तू बांधू नये. जे एकदम पुरातन झाड असतं, पुरातन झाड, वडाचं झाड, पिंपळाचं झाड, आंब्याचं झाड, चिंचेचं झाड, हे जे झाड आहेत खूप जुनी असतात ना, फार मोठी झालेली, तर शक्यतो आपण न बांधलेलं त्या ठिकाणी चांगलं. ओके. आता गुरुजी, मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. म्हणजे मला मागच्याच आठवड्यात तो कळालेला आहे की माझा एक मित्र होता, त्याने हॉटेलसाठी एक जागा घेतलेली होती आणि त्याला त्या जागेबद्दल एवढी काही आयडिया नव्हती. तर त्याने ते रेनोव्हेट करायसाठी बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये बदल केले, सुधारणा केली. म्हणून त्याने काय केलं की एक झाड होतं तर ते कट केलं वाटतं. तर त्याच्यानंतर आधी सगळं व्यवस्थित होतं, पण जसं त्यांनी बदल केलं समजा, तर त्याच्यानंतर त्याचा जो बिझनेस होता तो एकदम डाऊन व्हायला लागला. आणि त्यांनी मला हा पण किस्सा सांगितला की त्याच्या स्वप्नांमध्ये रोज त्याला असं स्वप्न पडायचं की एखादी शक्ती त्याला अशी ओढत ना आणते आणि बरोबर त्या जागेजवळ आणते. आणि हे रोज सारखं तेच स्वप्न पडायचं. आणि तो व्यक्ती जर समजा त्या जागेच्या जवळ गेला तर त्याला आणखी त्रास व्हायचा. मग हे कशामुळे होतं आणि कसं शक्य? म्हणजे कसं आहे की पूर्वीच्या काळी देवस्थानं असायची, नंतर कालावधीनं त्याचं भर पडत जाते. आपण एखाद्या ठिकाणची भर काढतो मातीची, दगडांची, दुसऱ्या ठिकाणी टाकतो. मग त्याच्यामध्ये ते असं ते मुजत जाते ती देवस्थानाची जागा. म्हणून देवस्थान त्या ठिकाणचं जात नाही, ते तसंच राहतं. ती शक्ती, तिची ती ऊर्जा ह्या त्या ठिकाणी तशीच राहते. आणि समजा जर काही त्या ठिकाणी एखादा वृक्ष किंवा एखादी शिळा जर असेल तर
पहिल्यांदा आधी ती जागा प्रथम तेवढी जागा सोडणे हे सोयीस्कर राहतं. समजा नसेल तर त्यांना तेवढीच जागा आपण दुसरीकडे द्यावी लागते, तिथं स्थापना करावी लागते. आणि त्याचा फायदा असा आहे की आपण ती शक्ती चांगल्या गरजेसाठी किंवा चांगल्या कारणांच्यासाठी ते आपण पाठीशी घेऊ शकतो. ओके, म्हणजे असं पण होतं का? हां, होऊ शकतं. बाबा काही नाही, या ठिकाणी एखादं देवस्थान आहे पूर्वीचं, फार पूर्वीचं, की जे आता लुप्त होण्याच्या स्थितीत आहे, की आता तिथं कोण ओळखतसुद्धा नाही की त्या ठिकाणी पूर्वी देव होता किंवा देवस्थान होतं. तर त्याची जी काही ऊर्जा आहे ही ऊर्जा आपण आपल्याकडे घेऊ शकतो. त्याला जे काही पूजापाठ आहे, त्याला जे काही बली आहेत, मग हे बली कुठल्या स्वरूपामध्ये द्यायचे, मग ते काही व्हेज बली आहेत किंवा आपण फळांच्या स्वरूपामध्ये दिले जातात, काही पशुबली आहेत. पण शक्यतो करून पशुबली हा विषय थोडासा बाजूला ठेवलेला हा खूप चांगला. मग फळांचा जो काही बली देण्याची जी काही प्रथा आहे, मग त्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत. कोहाळ्याचा आहे, त्यानंतर पपईचा आहे, असे बरीचशी फळं आहेत की त्या फळांच्यापासून आपण त्यांना संतुष्ट करू शकतो. नारळ आहे, डाळिंब आहे, की जेणेकरून ती शक्ती आपण आपल्या पाठीशी उभी करून आपला उत्कर्षसुद्धा आपण करू शकतो. असंसुद्धा आपल्याला करता येतं, पण त्या तारतम्यानं, त्या अभ्यासानं आपण ते करायला हवं. ओके, पण मग जर समजा आपण म्हटलं की ती जर देवस्थानची जागा आहे, आता कधी आपण म्हणतो की देव चांगलंच करतो, मग तो देव त्या व्यक्तीचं वाईट का करेल? कसं आहे की त्या ठिकाणी सुद्धा त्या देवतेच्या सुरक्षेसाठी एक शक्ती स्थापन केलेली असते. आणि त्या देवस्थानाला समजा जर काय आपण हात लावायला गेलो तर ती शक्ती आपल्याला तसं करून देत नाही. कारण का ती, जसं आपण एखाद्या नेत्याला बॉडीगार्ड असतो तसं तो देवाचा बॉडीगार्ड म्हणायचा, की त्या ठिकाणी आपल्याला तो काही करून देत नाही. त्याला देवाचा शिपाई असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, जसं आपण बऱ्याच वेळेस ऐकतो की मोठ्या मोठ्या मंदिरांचे काही भैरव असतात त्या ठिकाणी, जे सुरक्षा करत असतात, त्या पद्धतीनं ते असतं. आणि ते आपल्याला त्रास देत असतात. देव त्रास देत नाही. ते जे काही भैरव म्हणा किंवा ते जे काही देवाचे शिपाई म्हणा किंवा ते देवस्थानाची रक्षण करणारी जी काही देवता आहेत, हे आपल्याला त्या ठिकाणी जाणीव करून देतात की बाबा ही जागा तुझी नाही, या जागेवरती अधिकार तुझा नाही, या ठिकाणाहून तू जा. पण काही काही माणसं अशी असतात की ते ऐकतच नाहीत, ते करतातच त्या ठिकाणी. मग त्या वेळेला मग त्यांचा लॉस होतो. मग काही काही वेळेला त्यांना शारीरिक, मानसिक, आर्थिक अशासुद्धा अडचणी खूप येतात. मग त्यावेळेला त्यांच्या लक्षात येतं की बाबा असं असं होतं की मी त्या ठिकाणी ह्या गोष्टी केल्या नाहीत. मग त्याच्या मागं लागून फार असा त्याचा उपयोग होत नाही ना. मग त्याला कालावधी द्यावा लागतो, त्या देशासाठी तेवढी उपासना करावी लागते, त्यासाठी तेवढी पूजापाठ करावी लागते. आता हल्ली तेवढ्या माणसांच्याकडे वेळ नाही. ते आहे. मग अशा वेळी तुम्ही त्यांची मदत करता? हां, नक्की. ओके, बरं, हे झालं समजा आता रिकाम्या जागेच्या बाबतीत. हो. आता आपण थोडंसं वास्तूबद्दल येऊयात की जर समजा आता आपण आधीपासून जुन्या काळापासून सुरुवात करूयात की बऱ्याच लोकांचे असे वडिलोपार्जित वाडे असतात, बरोबर, किंवा काही प्रॉपर्टी असते आणि त्याच्यातच ते राहत असतात. पण मग एक गोष्ट ऑब्झर्व अशी होते की बऱ्याच वेळा त्यांचा हवा तेवढा विकास होत नाही, उत्कर्ष होत नाही, आणि काहीतरी सारखं दुखणं वगैरे चालू असतं. मग असे जे वाडे असतात त्याच्यामध्ये खरंच काही प्रॉब्लेम असतो का, किंवा त्याला आपण कशा पद्धतीने जर काही अडचण असली तर ती सोडवू शकतो? मुळात कसं आहे की हे जे काही पूर्वेचे वाडे किंवा पूर्वीची ही जी काही घरं आहेत त्यांचीसुद्धा काहीतरी एक लाईफ असते. ती लाईफ झाल्यानंतर त्या घरातलं घरपण निघून गेल्यासारखं होतं. म्हणजे काही काही घरात गेल्यानंतर आपल्याला असं भकास वाटतं आणि काही काही घरात गेल्यानंतर प्रसन्न वाटतं. मग भकास कुठल्या घरात वाटतं की बाबा आता त्या घरातलं घरपणच काही राहिलेलं नाही, त्यात जीवच राहिलेला नाही. मग त्यासाठी काय करावं? मग त्यासाठी वास्तूमध्ये काही टिप्स दिलेल्या आहेत. मग ते पुन्हा त्या ठिकाणी घराची नवीन ऊर्जा निर्माण करावी लागते. मग त्या ठिकाणी वास्तुशमनासारखे प्रयोग आहेत, उदक शांतीसारखे प्रयोग आहेत, वेगवेगळे होम हवन आहेत. समजा एखाद्याला परिस्थिती नसते, बाबा मला नवीन घर बांधण्याची माझी स्थिती नाही आहे, त्याच ठिकाणी आता मला राहायला हवं, मग त्या भकास घरात तो कसा राहील? मग हे उपाय आपण त्यांना सांगायचे की बाबा काही नाही, तू हे एवढे मी सांगितलेले उपाय कर, आहे तशी ऊर्जितावस्था तुला घराची निर्माण होईल.
मग त्यावेळेला सुद्धा काही वेळेला त्या घरात आल्यानंतर आपल्याला दुखणं वाटतं आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर माणसाला फ्रेश वाटतं, किंवा घरात आल्यानंतर त्रस्त होतो माणूस आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर त्याला चांगलं वाटतं. म्हणजे काय, त्या घरातील वातावरण बिघडलेलं असतं काही वर्षांनुसार. मग ते आपण समजा जर का व्यवस्थित काही कालावधीनंतर हळूहळू, जसं आपण मोबाईलला सारखं चार्ज करतो तसं समजा जर का घराला जर का पूजापाठ, होम हवन, वास्तू टिप्स म्हणजे जे काही सांगितलेले आहेत ते जर का वेळोवेळी जर का केल्या तर ती ऊर्जितावस्था आपण कायमस्वरूपी राखून ठेवू शकतो. ओके. पण मग हवन केल्यामुळे घराचा कसा फायदा होतो आणि तिथली एनर्जी जी आहे ती म्हणजे खरंच चेंज होते का? कशा पद्धतीने चेंज होते? आता कसं होतं, होम हवनामुळं स्थलशुद्धी होते आणि स्थलशुद्धी झाली की तुमचं घर ॲटोमॅटिक हे व्यवस्थितच राहतं. आणि होम हवनामुळं काय होऊ शकते की ते जे काही होम हवन आपण करतो त्यामुळं आपलं जे काही वातावरण आहे, घरातलं वातावरण हे शुद्ध राहतं. बाहेरची येणारी वाईट शक्ती ही घरामध्ये शक्यतो येत नाही. त्यामुळं घरातील होणारे वादविवाद कमी होतात, पतीपत्नीमध्ये होणारे वादविवाद कमी होतात, मुलांच्यामध्ये होणारे वादविवाद कमी होतात. पण त्यासाठी आपल्याला घराची एनर्जी टिकवून ठेवणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. घर आपलं व्यवस्थित ठेवणं तेवढंही महत्त्वाचं आहे. ओके. नुसतं मोठं टोलेजंगमी घर बांधलं किंवा टोलेजंगमी वाडा बांधला म्हणून त्याचा उपयोग नाही, तर त्याची ऊर्जितावस्था तुम्ही कितपत ठेवता त्यावरती तुमची तिथली एनर्जी टिकून राहणार. बरोबर आहे. कारण आज आपण पाहतो की बरेचसे असे पुरातन काळातले वाडे आहेत, हो, पण खरं जर पाहिलं तर त्या वाड्यांची परिस्थिती आणि तिथं राहणाऱ्या लोकांची परिस्थिती दिवसेंदिवस घसरतच चाललेली आहे. आता कसं होतं, पूर्वीचे जे राजे रजवाडे किंवा पूर्वीचे वाडे होते त्यांना एक राजवैभव असायचं, बघितलं असेल तुम्ही प्रत्येक ठिकाणी. पण आता ते राजवैभव थोडं हळूहळू कमी होत चाललं. का कमी होत चाललं की जसजसं माणूस काळानुसार बदलत चाललेला आहे तसतसा काही आपल्या गोष्टींचा किंवा आपल्या संस्कारांचा सुद्धा त्यांना विसर पडत चाललेला आहे. त्यामुळं आपल्या कौटुंबिक स्थितीतील काही गोष्टी असतात, काही दैविक धार्मिक गोष्टी असतात, ह्या त्या घरामध्ये होत नाहीत. त्यामुळं सुद्धा आपल्याला कमी त्रास होत राहतो. ओके. आता हे झालं जुन्या वाड्यांच्या बाबतीत. पण आज जर आपण मोठ्या मोठ्या सिटीजची गोष्ट केली तर बऱ्याच लोकांना म्हणजे भाड्याने राहावं लागतं, रेंटवरती राहावं लागतं. बरोबर. आता ज्यावेळेस आपण एखाद्या प्रॉपर्टीमध्ये रेंटने राहायला जातो त्यावेळेस आपल्याला त्याच्या इतिहासाबद्दल माहिती नसतं की इथं आधी कोण कोण राहून गेलेलं आहे किंवा इथं एखादी घटना घडलेली आहे का. बऱ्याच वेळेस आजकाल असं असतं की लोक आत्महत्या करतात किंवा एखादी घटना जर त्या घरामध्ये घडलेली असेल आपल्याला काहीच माहिती होणार नाही. मग ते कशाहून समजेल किंवा कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? आता अशा वास्तूमध्ये जर का तुम्ही राहायला गेलात की ज्या ठिकाणी आत्महत्या झालेली आहे किंवा कोणी जाळून घेतलेलं आहे, म्हणजे शक्यतोवर तर जाणारच नाही कोणी, असं जर माहिती पडलं काही नाही. काही वेळेला काय होते की त्रासाला कंटाळून सुद्धा काही जण स्वतःलाच पेटवून घेतात किंवा स्वतःला असं काहीतरी दगा करून घेतात किंवा आत्महत्या करतात किंवा विष पिणे, म्हणजे याला आपण अपघाती मृत्यू असं सुद्धा म्हणू शकतो. मग त्यामुळं काय होऊ शकते की घरामध्ये एक प्रकारे विचित्र वातावरण निर्माण होतं त्या ठिकाणी. मग त्यामुळं काय होते की वाईट स्वप्न पडणे, घरामध्ये दृश्य अदृश्य शक्तींचा वास असणे असा आपल्याला भास होतो, ते वाटणे, घरामध्ये येणारा पैसा अडका किंवा धनधान्य यांची कमतरता होणे, नोकरी असो किंवा व्यवसाय असो किंवा व्यापार असो त्यामध्ये आपल्याला ज्या पद्धतीनं आपली वृद्धी व्हायला हवी त्या पद्धतीनं ती होत नाही. कारण कसं होतं की आपण व्यापाराला किंवा उद्योगाला बाहेर जातो पण शेवटी आपण घरातच येतो. म्हणजे जास्त करून काळ आपण त्या घरातच घालवतो आणि तीच एनर्जी घेऊन आपण पुन्हा बाहेर जातो वाईट शक्तींची. त्यामुळं सुद्धा माणूस कितीही कर्तबगार असला किंवा कितीही तो कष्ट करणारा असला, धडपड करणारा असला, तर ती शक्ती त्याला अशी हुरूप होऊन काम करून देत नाही. त्यामुळे सुद्धा आपल्याला त्रास होतो. ओके. आणि आता जसं तुम्ही बोलता बोललात
की व्यापार करतो व्यक्ती. आता कसं असतं की व्यापाराची पण एक जागा असते, तो कुठं व्यापार करतो त्याची पण एक जागा असते. आणि कसं काही लोकांचं असं असतं की त्यांना कमी काळामध्ये चांगली सक्सेस मिळते, बऱ्यापैकी त्यांच्याकडे पैसा येतो, ते प्रसिद्ध होतो त्यांचा बिझनेस. पण मग याच्यामुळे बाकीच्या लोकांची थोडीशी जीवावर येते आणि मग कुठंतरी त्या बिझनेसला नजर लागणे म्हणा किंवा असं कोणी काही करणी वगैरे पण त्याच्यावरती करू शकतं का? सांगता येत नाही, पण करू शकतात. कशी असते, एक ती जेलसी वृत्ती असते एकमेकांची, की बाबा हा व्यवसायामध्ये किंवा हा दुकानदारीमध्ये किंवा हा नोकरीमध्ये माझ्यावरती कसं काय गेला. ही एक प्रकारे मनात येणारी जी काही भावना आहे, त्या भावनेनं सुद्धा माणसं जी काही कृत्य करतात ह्याला आपण करणी म्हणू शकतो किंवा एखादी बाधा करणे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि त्यामुळं आपल्याला येणारं यश किंवा आपला होणारा उत्कर्ष हा कुठेतरी खुंटवतो, तो तिथे थांबला जातो. आणि त्यामुळं सुद्धा आपल्या घरामध्ये ग्रहक्लेश वाढतो. ओके. पण मग या गोष्टींसाठी म्हणजे कशा पद्धतीने हे केलं जातं? आता हे जे काही तांत्रिक लोक असतात, ह्या तांत्रिक लोकांच्याकडूनच हे सगळं केलं जातं की बाबा ही अमुक एखादी व्यक्ती आहे, ती मला त्रास देते असं सांगितलं जातं. एखादा व्यक्ती जर का आपल्यापेक्षा जास्त वरचढ होत असेल तर तुम्ही सांगताना कसं सांगणार की वरचढ होते म्हणून? नाही सांगू शकत आपण. ती व्यक्ती मला त्रास देते असंच सांगणार. मग ती त्रास देणारी व्यक्ती जी आहे, मग त्या व्यक्तीच्या नावावरून, त्यांच्या त्या व्यवसायावरून हे जे काही केले जाणारे वाईट कृत्य त्याला तंत्रपद्धत म्हणतात. आणि ह्या तांत्रिक पद्धतीनं काही प्रकारच्या बाधा ह्या त्यांच्यावरती सोडल्या जातात. आणि त्यामुळं त्यांचा जो काय व्यवसायाचा रेशो असेल, नोकरीचा रेशो असेल, हा रेशो खाली खाली येत जातो. ओके. आणि त्यामुळं त्यांनाही त्रास होतो आणि काही कालावधीनं जो काही करणारा व्यक्ती असतो त्यालाही तो त्रास होतो. आता तुम्ही जे सांगितलं की त्या व्यक्तीलाही त्रास होतो, तर हे थोडंसं डिटेलमध्ये समजून सांगा ना. तर आता कसं होऊ शकतं की व्यवसायातून किंवा शेतीतून किंवा कौटुंबिक वादविवादातून किंवा अन्य काही गोष्टीवरून हे जे काही केलेली बाधा असते की ज्याला आपण करणी बाधा म्हणतो, तंत्रबाधा म्हणतो, ही बाधा जी काही केली जाते ही काम करून येते, करतेच काम. पण ज्या वेळेला त्या विधीचा किंवा त्या तंत्रकर्माचा ज्या वेळेला कालावधी संपतो त्यावेळेला ज्याने हे कर्म केलेलं आहे त्याच्याकडे तेच परत जाणार. म्हणजे केलेलं कर्माचं फळ हे त्याला हे भोगावंच लागतं. आणि ती जर का शक्ती त्याच्याकडे नसेल, जशी केलेल्या माणसाची अवस्था झालेली आहे त्याच्यापेक्षाही खालची अवस्था, बाद अवस्था मी म्हणतो त्याला, ती त्या व्यक्तीची होतेच होते. मग आता हे जर समजा लोकांना माहिती असतं की आपण जर एखाद्यावरती करणी करतोय त्याचा आपल्यालाही त्रास होऊ शकतो, मग तरी लोक का करतात? ही एक त्यांची मानसिक कल्पना आहे की कसं होतं की दिसणारं दृश्य हे त्यावेळेला तो काय म्हणतो की हा माझ्यापेक्षा पुढे निघालेला आहे, हा ह्याला कुठेतरी मी थांबवलं पाहिजे, ह्या ओघातून तो त्याने ते केलेलं असतं. ती गोष्ट ती वेळ त्यावेळेला त्याच्या लक्षात येत नाही की बाबा पुढं माझं काय होणार, किंवा ही वाईट शक्ती पुढे गेल्यानंतर मलाच त्रासदायक होणार आहे. मग हे तंत्र करणारे लोक जे असतात किंवा महाराज लोक असतात, हे त्यावेळेला ते त्यांना सांगत नाहीत, बाबा तू हे करायला आलेला आहेस ठीक आहे, पण याच्याकरता तुझी साधना कितपत आहे, तुझं दैविक कर्म कितपत आहे, की त्याच्यानंतर हे कार्य संपल्यानंतर ही शक्ती ज्या वेळेला तुझ्याकडे परत येणार, तुझ्याकडे कितपत ताकद आहे की याला अडवण्याची, हे सांगत नाहीत. आणि त्याच्यामुळं ह्यांना हा त्रास होतो. आणि त्यामध्ये ते अगदी पूर्णपणे अगदी रसातळाला जातात. हां बरोबर. पण आता ही एक बाजू झाली की समजा मला दुसऱ्याचं काहीतरी वाईट करायचं आहे आणि मी त्यासाठी काहीतरी करतोय, समजा करणी करतोय, कोणाच्या तरी तांत्रिकाची मदत घेतोय. पण दुसरी बाजू अशी आहे की समजा मला स्वतःला काहीतरी अडचण आहे. म्हणजे बरेच असे सुशिक्षित लोक असतात की ज्यांना एखादी अडचण असते आणि त्यांना त्याच्यावरती काही सोल्युशन मिळत नाही, पण डॉक्टर वगैरे किंवा ज्या अशा चांगल्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे न जाता हे लोक अशा बाबा लोकांकडे जातात किंवा तांत्रिकांकडे जातात
आणि ते त्यांना बळी पण पडतात. मग असं का होतं की एवढे सुशिक्षित लोक अशा लोकांच्या बळी कसं काय पडतात? कसं होतं की त्यांच्यापुढे जी काही परिस्थिती निर्माण केली जाते, एक डोळ्यासमोर एक झापड असते की बाबा माझं आता ही पूर्णपणे मी आता संपलेलोच आहे. काही वेळेला असं असतं की एखाद्याचा बिझनेस इतका वरती जातो की त्याला मागं वळून बघण्याची गरज नसते, पण एक दिवस असा येतो की तो पूर्णपणे दुसऱ्याच्या फॅक्टरीत कामाला जातो. असं सुद्धा आपण काही जणांचं बघितलेलं आहे. मग हे का? तर हे जे काही तंत्रकर्म केले जातात, ह्या तंत्रकर्मानं ह्या सगळ्या त्यांच्या त्या गोष्टी केल्या जातात आणि त्यांना हे सगळे लोक बळी पडतात की मला बिझनेसमध्ये यश येत नाही, मला काहीतरी करून द्या, मला व्यवसायामध्ये यश येत नाही, मला काहीतरी करून द्या. मग ती शक्ती काम करते ना, पण त्या शक्तीला जे काही तुम्हाला द्यायला हवं किंवा त्या शक्तीची संतुष्टाकरता तुम्हाला जी काही पूजापाठ करायला हवी, हे त्या महाराजांनी किंवा तंत्रकर्म करणारा जो काही मनुष्य आहे त्याने तुम्हाला ते सांगायला हवं की बाबा काही कालावधीनंतर तुला हे या गोष्टी कराव्या लागतील, म्हणजे तुझे ते पुढं कंटिन्यू राहील, परतफेड कंटिन्यू राहील. मग ते सांगत नाहीत, म्हणजे अर्ध्याच गोष्टी सांगतात आणि अर्ध्या गोष्टी लपवून ठेवतात. त्यामुळं कसं होतं की एखाद्या बॅटरीतला सेल कसा उतरत जातो तसं त्यांचं ते मग यश असं उतरत जातं आणि पुन्हा त्यांना त्याचा त्रास होतो. आणि मला का त्रास होतो हे विचारण्याकरता ते पुन्हा त्याच्याकडे जातात, ते परत त्यातच अडकत जातात. मग त्यात पुन्हा त्यात अडकत जातात, म्हणजे पूर्णपणे त्या गोत्यात असं ते गोल 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 फिरत त्याच्यातच ते अडकवून ठेवतात त्यांना. पण इथं मला एक सांगा की जर समजा एखाद्या व्यक्ती त्याला काहीतरी अडचण आहे, तो एखाद्या बाबाकडे तांत्रिकाकडे जातो, बरोबर. आता तो तांत्रिक आणि हा व्यक्ती पहिल्यांदाच भेटलेला असतो, मग तरी त्या समोरच्याला याच्या अर्ध्या गोष्टी कशा माहिती असतात? काही तंत्रक्रमामध्ये अशा काही इतक्या सुंदर गोष्टी आहेत की त्यांचा जर का आपण व्यवस्थित उपाय केला तर त्या चांगल्या गोष्टींच्यासाठीसुद्धा आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो, पण वाईट गोष्टींच्यासाठी ह्याचा उपयोग फार केला जातो. आता हे कसं कळतं की काही जणांनी कर्णपिशाच हे सिद्ध केलेलं असतं. मग हे कर्णपिशाचं कधी काम करतं? ज्या वेळेला तुम्ही त्यांच्या एरियामध्ये किंवा त्यांच्या परिसरामध्ये प्रवेश करता, एखाद्या तांत्रिकाच्या, एखाद्या मांत्रिकाच्या, एखाद्या बाबा लोकांच्या, मग त्यावेळेला ते जे काही कर्णपिशाच आहे, हे कर्णपिशाच तुमच्याबद्दलची माहिती सर्व त्यांना सांगता आधीच. मग तिथं गेल्यानंतर आपण बोलण्याच्या आधीच ते आपली सगळी आपल्याला माहिती सांगतात. तू काय आहेस, तू कुठून आलास, तू काय करतोस, काय समस्या आहे, तुझी काय समस्या आहे आणि या समस्येमुळे तू कोणत्या प्रश्नामध्ये अडकलेला आहेस. आणि हे त्यांना अचानकपणे आपल्याला सांगितल्यामुळं आपण आश्चर्यचकित होतो की बाबा मी न सांगता येणं कसं काय सांगितलं. आणि याचा फायदा ते लोक घेतात आणि आपल्याकडून पैसे काढणे किंवा अन्य गोष्टींचे आपले फायदे घेणे हे सगळं ते लोक करतात. आणि जर का योग्य मार्गदर्शन जर का आपण त्यांना केलं, मग जर का त्यांना उपाय सांगितले, मग यामध्ये सुद्धा सात्विक उपाय आहेत, यामध्ये तामसिक उपाय आहेत, हे जर का त्यांना साधना मार्ग आहे, हे जर का त्यांना आपण सांगितलं व्यवस्थित समजावून, तर ते करण्यासारखे असतात. पण ते सांगणारा तसा अभ्यासू व्यक्ती पाहिजे किंवा सांगणारा तसा तो पाहिजे. उपायांबद्दल आपण पुढे बोलूयाच, पण असंही कधी कधी होतं की समजा एखाद्या व्यक्तीवरती एखादी क्रिया केली जाते, मग ती कशी ओळखली पाहिजे आणि त्यातून मार्ग कसा काढला पाहिजे किंवा बाहेर कसं पडलं पाहिजे? आता काही वेळेला कसं होतं की याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत. आता आपण एक उदाहरण म्हणून घेऊ की काही ठिकाणी जमिनीचा वाद झालेला आहे आणि जमिनीच्या वादातून काही करणीच्या बाधा केल्या गेल्या, मग कुणीही कुणावरती करेल असू दे, मग त्यामुळे काय होऊ शकतं की आजारपणी होऊ शकतं किंवा आपल्याला अपघात होऊ शकतो किंवा घरामध्ये गृहलक्ष्मीला त्रास होऊ शकतो. गृहलक्ष्मीला म्हणजे बायकोला त्रास होऊ शकतो, मुलांच्यामध्ये वादविवाद होऊ शकतो किंवा राहत्या घरामध्ये बऱ्याचशा प्रकारे अडीअडचणी येऊ शकतात. हे सगळे ते ओळखण्याच्या एक त्या क्रिया आहेत की घरामध्ये जरी आपण बसलो तरी माझ्या पाठीमागे काहीतरी उभा आहे किंवा आपल्याला असं समजतं की बाबा माझ्या कडेनं काहीतरी असं सावट गेलं आहे किंवा
माझ्या बरोबरीला माझ्या घरात आणखीन काहीतरी आहे असं आपल्याला जाणवावं सुद्धा लागतं, की आपल्याला हा भास होतात आपल्याला की आमच्या घरांच्या राहत्या घरात काहीतरी आमच्या सोबत काहीतरी आहे, घराच्या व्यक्तींच्या पेक्षा काहीतरी निराळं आहे या घरामध्ये, हे आपल्याला चांगलं ओळखलं जातं. गुरुजी, कधी कधी असं होतं ना की एखाद्या व्यक्तीवरती पण क्रिया केली जाते, बरोबर? मग ती कशी ओळखायची आणि त्यातून बाहेर कसं पडायचं? कारण बऱ्याच लोकांना मागे पण म्हणजे मला अनेक लोकांनी मेसेज केले होते की मला असं वाटतंय की माझ्या मुलीवरती काही क्रिया केली आहे किंवा माझ्या मुलावरती काहीतरी क्रिया केली आहे, त्यातून कसं बाहेर पडायचं? त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग आहेत आणि आपण ते अगदी सात्विक पद्धतीनं आपण ते करू शकतो. पहिले तर ओळखायचं कसं, समजा हे ओळखण्याच्या ओळखता येतं. मग काही लोकांना शारीरिक त्रास होतो. शारीरिक त्रास म्हणजे काय होतं की वरचेवर आजारपण येणे, अंगाची खाज येणे, अंगावरती लालसर काळसर असे पट्टे उठणे किंवा फोड येणे, किंवा रात्री झोपल्यानंतर माझ्या अंगावरती असं काहीतरी मोठं वजन पडल्यासारखं मला वाटते, त्याला आपण दडपणे म्हणतो, तसं होणे, किंवा वाईट स्वप्न पडणे, किंवा एखादी वाईट स्वप्न पडल्यानंतर एखादा माणूस कसा घाबरून उठतो, दचकून उठतो, घाबरून उठतो, तसं काहीतरी वाईट शक्ती त्या ठिकाणी आपल्याला एक प्रकारे एक पिक्चर दिसतो आणि त्या पिक्चरमधनं आपण एकदम खडबडून किंवा दचकून उठतो. हे त्याची ती लक्षणं आहेत. ओके. आणि मग याच्यावरती उपाय कसं करता येईल आपल्याला? याच्यावरती उपाय म्हणजे जे काही आपले माहितगार आपले गुरुजी असतात की ज्यांनी यामध्ये अभ्यास केलेला आहे, त्यांच्याकडूनच आपण सल्ला घेणे, मार्गदर्शन घेणे, किंवा त्याचे जे काही पूजापाठ असतात ह्या वेगळ्या पद्धतीचे असतात, किंवा त्यांचे जे काही जप असतात हे वेगळ्या पद्धतीचे असतात. हे आपण वैयक्तिक त्यांच्याशी जाऊन कन्सल्टिंग करून त्याच्यावरती जे काही आपल्याला उपाय आहेत, त्यांनी जे काही आपल्याला जे पजाप्य सांगितलेलं आहे ते जर का आपण व्यवस्थित जर का केलं तर ते नक्की आपण त्यातनं सुटू शकतो. ओके. आता कधी कधी असं पण होतं ना की समजा आपल्या घरात एखादी व्यक्ती असते, म्हणजे मी कंपॅरिझन सांगतो की आधीच्या काळात काय व्हायचं की जर समजा घरात एखादी व्यक्ती वारली तर सगळ्या क्रिया व्यवस्थित केल्या जायच्या, पण समजा आमची आजकालची जी पिढी आहे की त्यांना बऱ्याच गोष्टी एकतर माहिती नसतात आणि दुसरी गोष्ट काही लोकांचा त्याच्यावरती विश्वास नसतो. तर याचा कशा पद्धतीने त्या घरावरती, त्या वास्तूवरती, त्या लोकांवरती इम्पॅक्ट होऊ शकतो आणि त्याच्यातून कशा पद्धतीने आपण काय केलं पाहिजे? म्हणजे आता कसं आहे की एखाद्याचा जर का अपमृत्यू झाला, अपघाती मृत्यू झाला, किंवा अचानकपणे एखादा व्यक्ती रात्री झोपतो ते सकाळी उठतच नाही, हार्ट अटॅक आला, एकदम हार्ट अटॅक येतो, किंवा काहीतरी मानसिक दडपणामुळे त्याचा मृत्यू होतो, अशासुद्धा व्यक्तींना सद्गती अशी प्राप्त होत नाही, कारण का तो नैसर्गिक मृत्यू नसतो, तो येणारा असा अपघाती असतो. त्यामुळे सुद्धा घरामध्ये त्रास होतात, किंवा ॲक्सिडेंटली मृत्यू होतो, किंवा आत्महत्या केलेली असते, किंवा एखाद्या वेळेस काही कारणास्तव खूनसुद्धा होतो. मग ते सुद्धा आपल्याला बाधितच ते असतं आणि त्याचासुद्धा त्रास आपल्याला होतो. मग त्याकरता सुद्धा काही लोक पंचक नक्षत्रामध्ये एक्सपायर होतात, काही लोक त्रिपाद नक्षत्रामध्ये एक्सपायर होतात, काही लोक ग्रहणामध्ये एक्सपायर होतात. कसं आहे, जन्म आणि मृत्यू हा कोणाच्याच हातात नाही आहे आणि तो कोणी थांबवू शकत नाही, पण ज्या कालावधीमध्ये तो झालेला आहे ते दुरुस्त करण्याची शक्ती मात्र आपल्यात आहे, ते आपण करू शकतो. तर ते जर का केलं एखाद्या माहितगार व्यक्तीकडून, एखाद्या माहितगार चांगल्या शिकलेल्या गुरुजींच्याकडून जर का तुम्ही केलं तर त्यातून तुम्हाला काहीही त्रास होत नाही. जर का तुम्ही जर का एखादी व्यक्ती एक्सपायर झालेली आहे आणि तिची जर का चांगली गती जर का त्याला मिळाली नाही, चांगल्या गतीला जर का तो गेला नाही, की ज्याला आपण मोक्ष म्हणतो, बाबा याला मोक्ष मिळाला नाही किंवा ह्याला मोक्ष मिळाला, तर त्याची कारणं ही सगळी आहेत. आणि व्यवस्थित त्यांना जर का कन्सल्टिंग केलं नाही तर त्यासुद्धा आत्मशक्ती ज्या असतात हे सुद्धा त्या घराण्याला त्रास देतात. पण मला एक सांगा की बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की
पित्रांचा त्रास होतोय, बरोबर. आता पित्र हे तर आपलेच असतात ना, बरोबर. ते आपलीच कुठली तरी पिढी असते, मग ती आपल्याच लोकांना का त्रास देते? त्रास देण्याचं सुद्धा कारण कसं असतं की एखाद्या नक्षत्रावरती एखादी समजा व्यक्ती जर का मृत झाली आणि मग त्यामध्ये अपमृत्यू असेल, ॲक्सिडेंटली मृत्यू असेल, किंवा आपण त्याला आत्महत्या म्हणू असं असेल, हे जर का झालं आणि त्यांच्या जर काही अस्थी म्हणा किंवा त्यांची जे काही आपण त्यांना अग्नी दिल्यानंतर खाली जी रक्षा राहते, ही ते का रक्षा काही लोकांनी आपल्याकडे आणली आणि समजा ती जर का आत्मा जर का तो बांधून जर ठेवला, तर तो आत्मा आपल्याला जाणीव करून देतो की बाबा मला कुणीतरी त्रास देते, तुम्ही जरासं कुठेतरी जावा, काहीतरी चौकशी करा, मला कुणी जर काही बांधून ठेवलं असेल त्यातून मला मोक्ष करा. हे त्रास देत नाही, त्याला त्रास म्हणायचं नाही, हे आपल्याला जाणीव करून देतात. ही जाणीव म्हणजे त्यांना तो त्रास होतो. त्यांना काय वाटतं की हा मला त्रास होतोय, तर हा त्रास नाही आहे, की त्यांना कुणीतरी बंधनात टाकलेलं असतं आणि या बंधनात टाकल्यामुळं त्यांच्या आत्म्याला जो काय होणारा त्रास त्यांना त्या व्यक्तीने वाटतं की मलाच त्रास होतोय. आणि त्यांना जर का त्यातून सोडवलं, त्यांना जर का चांगल्या प्रकारे मोक्ष त्यांना प्राप्त करून दिला, तर नक्कीच आपल्याला ते त्रास देणार नाहीत. म्हणजे एका पद्धतीने आपण असं म्हणू शकतो की आपले जे पित्र असतात तर त्यांना कुठेतरी ते अडकलेले असतात, त्यांना त्यातून मुक्ती हवी असते आणि ते आपली मदत मागत असतात आणि आपल्याला इशारा करत असतात की बाबा मला यातून मुक्त करा. ओके. पण मग जे लोक वारतात त्यात पण काही स्पेसिफिक असे असतात, जसं की समजा लहान मुलाचा मृत्यू होतो किंवा एखादी सवाशीण वगैरे तिचा मृत्यू होतो, तर त्यांचाही काही वेगळ्या पद्धतीने हे उपयोग केला जातो. म्हणजे यांचा सगळ्यांचा तंत्रक्रमामध्ये फार मोठा उपयोग करतात. हे म्हणजे जे काही तांत्रिक लोक आहेत, बाबा महंत लोक जे आहेत, ही सगळे एखादी सवाशणं मेली असेल किंवा एखादं मूल जर का मेला, की ज्याला आपण मुंजा म्हणतो किंवा ब्रह्मचारी म्हणतो, यांना अग्नी नाही आहे, म्हणजे जे काही लहान मुलं मरतात त्यांना आपण पुरतो. मग त्यावेळेला ते काय करतात की त्यांना ते वशीकरणानुसार ते आपल्या हातात ठेवतात. किंवा एखादी सवाशण स्त्री जर काय एक्सपायर झाली, वारली, तर त्या व्यक्तीलासुद्धा ते असं वशीकरण करून आपल्याकडे बांधून ठेवतात तंत्रशक्तीमध्ये. आणि त्यामुळं त्याचा काही लोक चांगल्यासाठी वापर करतात, काही लोक वाईट कर्मासाठी त्या आत्म्याचा वापर करतात. मग एखादी जर का व्यक्ती गेली की बाबा मला हा त्रास देतो, ह्यांना काहीतरी करा, मग ती शक्ती त्यांच्यावरती सोडली जाते. ओके. आणि ती शक्ती म्हणजे दुसरी कुठली नसून कोणाचा नाही तरी कोणाचा तरी आत्मा त्यांच्यावरती सोडला जातो, ती वाईट शक्ती सोडली जाते, म्हणजेच तो त्रास. आता गुरुजी, या सगळ्या तर समजा आतापर्यंत आपण अडचणीच डिस्कस करत होतो आणि त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या होत्या. आता याच्यावरती आपण उपाय कशा पद्धतीने करू शकतो? आता यामध्ये उपायसुद्धा आपण बरेच प्रकारे करू शकतो. आता हे जे काही कर्म आहेत, या कर्मामध्ये सुद्धा बरेचसे प्रकार येतात बाबा. तंत्रकर्म, करणी करणे, मग यामध्ये सुद्धा कोण जारण, मारण, मोहन, स्तंभन, विद्वेषण, उच्चाटन, वशीकरण, यामध्ये सुद्धा बरेचसे प्रकार माणसं एकमेकांच्यावरती करत असतात. मग त्याकरता आपल्याला एक वेगळ्या प्रकारच्या पूजापाठ सांगितलेल्या आहेत, त्याच्यानंतर जप सांगितलेले आहेत, त्याच्यानंतर वाचन सांगितलेलं आहे. ते समजा जर का आपण व्यवस्थितरित्या काटेकोरपणाने नियम पालन करून जर का ते आपण केलं, तर त्यातून आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपण त्यामधून सुटू शकतो. ओके. आणि हवनाचा काय रोल असतो या सगळ्यामध्ये? आता कसं आहे की फारच अगदी क्लिष्ट जर का एखाद्याचा विषय जर असेल की बाबा हा फारच गुंतागुंतीचा विषय आहे, तर मग त्या ठिकाणी होम हवन केलं जातं. मग त्याच्या त्या विशिष्ट प्रकारच्या देवता आहेत की ज्या तंत्रक्रमामध्ये वापरल्या जातात. मग त्या देवतांची स्थापना, त्या देवतांची पूजा, त्या देवतांचे जे काही बली आहेत, मग ते बली आपण कोणत्या पद्धतीत द्यायचे, तर ते बली आपण फळांच्या स्वरूपामध्ये द्यायचे. ह्या फळांच्या स्वरूपामध्ये कोणते आपण बली देऊ शकतो, मग त्यांची ती फळांची किती क्वांटिटी असावी, किती प्रकारची असावी,
मग त्या पद्धतीत जर का आपण त्यांना बली दिले, त्यांची पूजा पाठ केली, त्यांचं जर का हवन त्या पद्धतीनं जर का केलं तर नक्कीच आपल्याला त्यातून चांगल्या प्रकारे मार्ग मिळतो. ओके. तर गुरुजी आजपर्यंत तुम्हाला म्हणजे किती वर्षांचा एक्सपिरियन्स आहे सगळ्यामध्ये? आता जवळजवळ मी हे 30 वर्ष झाले हे करतोय. ओके. तर तुमच्या आयुष्यातला सगळ्यात असा विचित्र किस्सा एखादा आम्हाला ऐकता येईल का? नक्कीच. मुलगा अत्यंत व्यापारी, हुशार, अगदी दिसायलाही छान, म्हणजे अगदी कर्तबगार ज्याला आपण म्हणतो, बाबा हा मुलगा अगदी कर्तबगार आहे, छान आहे. त्यानं नंतर प्रेमविवाह केला. त्याची म्हणजे व्यवसायाची ठिकाणं जवळजवळ त्याची 4-5 दुकानं होती. मग आणि ज्या मुलीबरोबर त्यानं प्रेमविवाह केला तीसुद्धा व्यावसायिक तिकडची माणसं ही होती. म्हणजे हाही व्यावसायिक आणि त्या मुलीकडचीही व्यावसायिक. आणि प्रेमविवाह केल्यानंतर तसं घरच्यांना कोणालाच आवडत नाही. मग काही विरोध असतो. मग काही कालावधी याचे आई बाबा ह्याच्याशी बोलले नाहीत, काही काळ तिचे आई बाबा त्यांच्याशी बोलले नाहीत. मग ती मुलगी कॉलेज शिक्षण घेत होती, लॉचं शिक्षण घेत होती. मग ह्या कारणानं थोडंसं त्रस्त वातावरण होतं की बाबा माझे आई वडील पण बोलत नाहीत, तुझे आई वडील पण बोलत नाहीत, त्यामध्ये तुझा अभ्यास होत नाही आहे. मग आपण दुसरीकडे तुला स्टडी रूम म्हणून आपण एक रूम बघू म्हणून अभ्यासाकरता स्टडी करता म्हणून त्याने एक रूम तिला तिथं त्या ठिकाणी घेऊन दिली. मग ते मुलगी आपली तिथं अभ्यासाला जायची दिवसभर, हा सुद्धा व्यापारीला जायचा आणि काही ठिकाणी परगावीसुद्धा जायचा, त्या ठिकाणी तो स्टे करायचा, थांबायचा. काही काळ त्यांचं असं व्यवस्थित रुटीन चालू झालं आणि काही कालावधीनं सुद्धा त्यांच्यात चांगली अशी गोष्ट झाली की इकडच्या घरचीही आई बाबांनी त्यांना बोलायला लागले, त्यांच्याशी अगदी वैचारिक मतभेद जे होते ते सुद्धा मिटले, तसेच तिकडचे सुद्धा मिटले. अगदी छान सुरळीत चाललेलं. पण मधल्या काळामध्ये काय झालं की ज्या वेळेला ही मुलगी गेली म्हणजे अभ्यासासाठी जायची, मग काही हे घरातलं वातावरण शांत झाल्यानंतर थोडे दिवस ह्या आईबाबांच्याकडे माहेरी जायची, काही दिवस सासरी राहायला जायची. आणि त्याचा गैरफायदा असा झाला की त्या मुलाच्या आयुष्यामध्ये एक दुसऱ्या मुलीनं प्रवेश केला, की दुसरी मुलगी त्याच्या आयुष्यात आली. आणि त्या मुलीची जी काही आपण मानसिक जी स्थिती म्हणतो की फक्त मित्र म्हणून वापर करून घेणे, म्हणून ती काय करायची, कुठल्या तरी तांत्रिक बाबाकडे जायची, काहीतरी ताईत दोरे घ्यायची, काहीतरी अंगारा वगैरे मंत्रून आणायची आणि त्या व्यक्तीला ती द्यायची. आणि त्यामुळं काय व्हायचं की एक प्रकारे एक हिप्नॉटिझ केल्यासारखं व्हायचं, वशीकरण केल्यासारखं व्हायचं. आणि तो मुलगा त्या मुलीसारखाच वागायला लागला जी नंतर तिच्या आयुष्यात आली ती. आणि त्यामुळं कसं झालं की या दोघांच्यामध्ये परत वैचारिक मतभेद निर्माण झाले की हा फारच 2-2, 4-4 दिवस घराच्या बाहेर राहायला लागला आहे, माझ्याबरोबर व्यवस्थित वागत नाही आहे. म्हणजे आपण जे प्रेमविवाहामध्ये जसं एकमेकांच्या मध्ये जे काही बॉन्डिंग जे असतं हे बॉन्डिंग त्यांच्यातलं कमी यायला लागलं हळूहळू. मग साहजिकच कुणीही विचारणार की बाबा तुमच्या लग्नाला 1-2 वर्ष झाली, मुलाबाळांचं काय तुम्ही करणार. मग हात जर घरात नसेल तर मुलाबाळांचं कसं. मग तिला नंतर कळायला लागलं की याच्या आयुष्यामध्ये कोण ना कोणतरी एक आहे. मग तिला कळल्यानंतर की बाबा आहे ह्याचा पाय घसरला आहे. पण ती मुलगी इतकी तयारीची होती की त्याने पूर्णपणे आपल्या अंकुशात त्याला ठेवलेलं, आपल्या अंकित ठेवलेलं की ती बोलेल तीच पूर्व दिशा, बायको म्हणेल ते नाही. मग त्यामुळे काय झालं की याचा व्यवसायाचा रेशो इतका कमी आला की त्याच्याकडे आता बायकोच्या कॉलेजमध्ये भरायला सुद्धा फी त्याच्याकडे इतकी वाईट अवस्था आली की सगळा पैसा त्या मुलीनं नेला, त्याचा पूर्णपणे वापर करून घेतला. आणि त्याच्यामुळं काही वाईट झालं की त्याचं पूर्णपणे नुकसान झालं, लॉस झाला, त्याचं मार्केटमध्ये नाव खराब झालं. आणि ह्या दोघांच्यामध्ये वितंड निर्माण झालं, वादविवाद निर्माण झाले. मग नंतर कोणीतरी त्यांना सांगितलं की माझं नाव सांगितलं. मग मी त्यांच्या घरी गेलो जिथं ते व्यवसाय करत होता, जिथं त्यांची त्या मुलीच्या स्टडी रूम होती, किंवा ते दोघंजणं वैयक्तिक ज्या
फ्लॅटमध्ये राहायची. मग तिथं जाऊन मी बघितलं. मग तिथंसुद्धा आपल्याला जाणवतं की वाईट शक्तींचे जर का एखादं घर असेल तर तिथं आपल्याला जाणवतं की बाबा या ठिकाणी बरोबर नाही आहे. मग त्यांना मी काही साधना सांगितल्या, काही जप सांगितले, ते त्यांनी केले. आणि नंतर मग जे काही त्याचे होम हवन असतं की हे तंत्रविद्या बाजूला जाण्याचं किंवा हे पूर्णपणे बंद होण्याची क्रिया असते. मग त्या ठिकाणी ते आम्ही केली आणि व्यवस्थित केली. आणि प्रश्न म्हणजे काय की त्या सगळ्यांनी आम्हाला साथ दिली. हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे की एकमेकांच्यावरती असणारा विश्वास हा तुमच्यावरती किती दृढ आहे. ह्या सगळ्यांनी आम्हाला साथ दिल्यामुळं त्या घरच्यांनी ते आम्हाला करता आलं. म्हणजे सहज सोप्या रीतीने आम्ही ते करू शकलो. बरं, याच्यावरूनच मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे आणि मला असं वाटतं की तो आजच्या काळात खूप महत्त्वाचा आहे. आजकाल अनेक मुलींना बाकीचे मुलं आवडत असतात, समजा समोरचा व्यक्ती कोणीतरी आवडत असतो, पण मग काही कारणास्तव तो व्यक्ती त्यांना मिळत नाही आणि त्यावेळेस मग ही जी व्यक्ती असते ती समोरच्या व्यक्तीवरती वशीकरण किंवा या ज्या क्रिया आहेत त्या करण्याचा प्रयत्न करते. आणि मला असं वाटतं की या गोष्टींचं प्रमाण थोडं दिवसेंदिवस वाढत चाललंय. तर याच्यावरती तुमचं काय मत आहे आणि काय केलं, बाहेर कसं पडलं पाहिजे याच्यातून? आता काय वेळेला काय होतं की आपण काही ठिकाणी आपण कार्यक्रमासाठी जातो. मग ते लग्न असो, एखाद्याची वास्तुशांती असो किंवा एखादे इव्हेंट असो, तर ते काय करतात की काही जण आपल्याला खाण्यातून देतात, काही जण आपल्याला पिण्यातून देतात, काही जण आपल्याला बऱ्याचशा गोष्टीतून आपल्याला ते पोटात जातं. आणि त्यामुळं काय होतं की ती व्यक्ती त्या पद्धतीनं वागते. मग त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे की एखादे जे काही आपले गुरुजी आहेत त्या गुरुजींचा योग्य तो असं मार्गदर्शन घेतलं पाहिजे त्यांचं. आपण जसं डॉक्टरांच्या समोर मन मोकळेपणानं बोलतो तसं मन मोकळेपणानं त्यांच्याशी बोललं पाहिजे की बाबा माझा हा गुरुजी हा प्रॉब्लेम झालेला आहे, जे काही ते खरं सांगितले आणि यातून मला बाहेर पडायचं आहे, तर मला तुम्ही यातून मार्गदर्शन करा. तुम्ही जे काही सांगाल त्यातून आपण काहीतरी मार्ग काढूया. तर ते नक्कीच तुम्हाला त्यातून बाहेर चांगल्यापैकी मार्गदर्शन करतील, तुम्हाला मार्ग दाखवतील. खरंच किती चुकीचं आहे ना की हे चुकीचं आहेच आहे. मुद्दाम काहीतरी करणं, म्हणजे समोरच्याची इच्छा नसताना किंवा केलं जातं, काहीतरी त्रास द्यायचा म्हणून करणं हे चुकीचं आहे. पण त्याचाही त्रास मी मागं सांगितल्या पद्धतीनं आत्ता जे सांगितलं की त्याचा त्रास होतो, त्या व्यक्तीलाही होतो की जो करतो त्यालाही होतो, ते नक्कीच होणार. हे चुकलेलं नाही आहे, हा निसर्गाचा नियमच आहे. एखाद्या व्यक्तीवरती जर का तुम्ही कर्म केलं तर तुमचे हात हे काळे होणारच आहेत पहिल्यांदा, आणि मग ते दुसऱ्याचं तुम्ही वाईट करणार आहे. मग यातून तुम्हाला चांगलं कन्सल्टिंग करणारा किंवा चांगलं योग्य मार्गदर्शन करणारा तसा अभ्यासू व्यक्ती किंवा त्यातील अगदी मुरलेला जो काय आपण म्हणतो की बऱ्याच कालावधी आहे, यांनी केलेल्या आहे, बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह केल्यात, यांच्याकडे तुम्ही जावा. ओके. आणि त्यातून तुम्ही त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग अगदी करा. काही वेळेला काय होतं की आपण लाजे खातर तसंच घरात गप्प बसतो. बाबा बाहेर जर जनतेला कळालं तर माझं घराण्याचं कसं होईल. मुलींचं पण तसंच होतं की माझं जर काही गोष्टी कळाल्या तर घरात माझं काय होईल. मुलांचं पण होतं. आफ्टर मॅरेजसुद्धा काही गोष्टी घडल्या जातात की ज्या आपण बोलू शकत नाही. मग त्या बोलल्या पाहिजेत, त्यातून मार्गदर्शन घेतलं पाहिजे, म्हणजे तुम्ही अगदी सुखरूप त्यातून सुटता. ओके. आणि यातून सोडवता येतं. अशा व्यक्तींकडे गेलं पाहिजे, काहीतरी मार्ग मार्ग काढला पाहिजे आणि तुम्ही त्यांच्याशी मनमोकळेपणानं बोललं पाहिजे. बरोबर आहे. तरच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, त्यातून तुम्ही बाहेर पडाल. नाहीतर अभिमन्यूसारखं तुम्ही चक्रव्यूहामध्ये असं अडकूनच राहणार, तुम्ही त्यातून बाहेर पडणार नाही. ओके. येस. तर याच मुद्द्यावरती आपण आजचा जो पॉडकास्ट आहे तो संपवूयात. खरं तर या गोष्टी अशा आहेत ना की याच्यामध्ये बोलायसारखं भरपूर आहे. पण आजचा जो पॉडकास्ट होता तो थोडासा वरवरचा होता, की कारण एकाच पॉडकास्टमध्ये सगळ्या गोष्टी आपण जास्त डीपमध्ये नाही जाऊ शकत, पण तरी आपण बऱ्याच गोष्टी मंडळी कव्हर केलेल्या आहेत. आणि जर तुमची इच्छा असेल की याचा पार्ट 2 झाला पाहिजे, थोडासा आणखी डिटेलमध्ये या सगळ्या गोष्टींवरती चर्चा केली पाहिजेत, तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून या व्हिडिओला नक्की लाईक करा
आणि तुमचे जवळचे जर असे काही व्यक्ती असतील की ज्यांना या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय तर त्या प्रत्येक व्यक्तीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मी गुरुजींचा जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे किंवा ज्या काही डिटेल्स आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये, कमेंट बॉक्समध्ये आणि यावेळेस व्हिडिओमध्ये सुद्धा ॲड करणार आहे की ज्याच्यामुळं तुम्हाला डायरेक्टली त्यांना कॉन्टॅक्ट करता येईल. तर थँक्यू सो मच गुरुजी की तुम्ही इतक्या लांबून आलात आणि आमच्या पॉडकास्टमध्ये एवढी युजफुल इन्फॉर्मेशन आमच्या ऑडिओसाठी दिली. धन्यवाद. तर मंडळी, सगळ्या शेवटी एवढं सांगतो की आपलं जे श्रीमंत स्टुडिओ हे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, कारण इथून पुढं आपल्या कॉन्टेंटची लेवल ही वाढत जाणार आहे. आणि जर तुम्ही आपले रेग्युलर सबस्क्रायबर आहात की जर तुम्ही खूप आधीपासून आपले व्हिडिओ कंटिन्यू पाहतायत तर मला कमेंटमध्ये श्रीमंत परिवार हे लिहायला विसरू नका आणि कुठून तुम्ही हा व्हिडिओ पाहतायत हे सुद्धा ॲड करायला विसरू नका. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.